मनोज जरांगे पाटील आज परभणी दौऱ्यावर. जरांगेंच्या उपस्थितीमध्ये परभणीमध्ये आज जनजागृती शांतता महारॅलीचं आयोजन. खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. जयंत पाटील, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, बाळासाहेब थोरात आंदोलनाला भेट देणार. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची 20 जुलै रोजी भव्य सभा. सभेला 20,000 कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये काँग्रेसनं विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले. 5 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता. अजित पवार गटाचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन 24 तास सुरू. भाविकांच्या सोयीसाठी विठुरायाचे दरवाजे 25 जुलैपर्यंत 24 तास खुले. आषाढी वारीसाठी 380 लाखांच्या औषध खरेदीला मंजुरी. वारकऱ्यांच्या उपचारासाठी औषधांचा तुटवडा न होण्यासाठी राज्य सरकारची खबरदारी. बारामतीच्या काठेवाडीमध्ये शरद पवार तुकोबांच्या पालखीचे स्वागत करणार. काठेवाडीमध्ये धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत होणार, तर दुपारी पार पडणार मेंढ्यांचं गोल रिंगण. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश करणार. बारामतीपासून काठेवाडीपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार वारीमध्ये पायी चालणार. संत सोपान काकांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यामध्ये पोहोचणार. आजचा मुक्काम कोराळे बुद्रुक इथे असणार. विठ्ठलाला थकवा जाणू नये यासाठी पाठीमागे कापसाचा लोड लावला जाणार. आजपासून 24 तास विठुरायाचं दर्शन भाविकांना घेता येणार. पंढरपूरच्या वारीसाठी गोंदिया जिल्ह्यातून 21 बस सोडण्यात येणार. आषाढी एकादशी निमित्त भाविकांची संख्या लक्षात घेता परिवहन महामंडळाचा निर्णय. साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट. शहापूर तालुक्यातील कमरे पुलावर पाणी, विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल. शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. मध्य रेल्वेवरील आडगाव स्थानकादरम्यान कसाऱ्याकडे जाणाऱ्या ट्रॅकवर झाड पडल्याची घटना. ट्रॅकवर झाड पडल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत. रायगड जिल्ह्यामधल्या 19 गावांना भूस्खलनाचा धोका. महाडमधील 9, पोलादपूरमधील 6 गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अनेक नद्या पात्राबाहेर. शेतांमध्ये शिरलं नद्यांचं पाणी. वसई विरार शहरामध्ये रात्रभर मुसळधार पावसाची बॅटिंग. दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा. कल्याण नगर महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा त्रास. लवकरात लवकर रस्त्याची कामं करण्याची वाहन चालकांची मागणी. परभणीच्या गंगाखेडमध्ये अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान. महातपुरी परिसरातील शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका. आमदार रत्नाकर गुट्टेंकडून नुकसानीची पाहणी.